ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या निवडणुका उद्या पार पडणार आहेत, म्हणजेच अर्थात 27 जून रोजी पार पडणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती जी आहे आपण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आपल्यासोबत असणार आहेत, त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या निवडणुका उद्या म्हणजे 27 तारखेला पार पडणार आहेत आणि त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर आता बदलापूर शहरामध्ये सुद्धा या निवडणुकीची प्रक्रिया कशी असेल, किती वाजेपासून सुरुवात होणार आहे, कशी असणार आहे आणि निवडणुकीमध्ये तुम्ही सहभाग कसा नोंदवू शकता, माहिती घेऊया शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार नमस्कार। थोडासा विषय वेगळा आहे यंदाच्या वेळेस, बँकेच्या निवडणुका पार पडत आहेत, त्यामुळे बदलापूरकरांना नक्की जाणून घ्यायला आवडेल की ह्या निवडणुका कशा पद्धतीने पार पडणार आहेत। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरिबांची बँक आहे। या बँकेचं इलेक्शन लागलं आहे आणि त्या संदर्भात उद्याच आपल्या बदलापूरमध्ये आदर्श विद्या मंदिर या ठिकाणी मतदान होणार आहे। याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांचं एक पॅनल आहे, परिवर्तन पॅनल, आणि त्या परिवर्तन पॅनल हे महायुतीचे पॅनल आहे आणि त्या महायुतीच्या माध्यमात आणि राष्ट्रवादी सुनेत्राई पवार सुद्धा हे सर्व एकत्र येऊन परिवर्तन पॅनल आहे आणि या परिवर्तन पॅनलचं नेतृत्व माजी मंत्री कपिलजी पाटील साहेब करत आहेत आणि त्या पॅनलच्या माध्यमातून उद्या निवडणूक होत आहे। याकरता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना छत्री निशाणी आहे आणि उद्या मी आपल्या माध्यमातून जे वोटर्स असतील आपल्या बदलापूरमध्ये 341 जवळजवळ वोटर आहेत, म्हणजे अंबरनाथ बदलापूर दोन्ही, तर त्यांना मी आवाहन करेन की माननीय कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेलं परिवर्तन पॅनल आहे, जे परिवर्तन पॅनल महायुतीचं आहे आणि या महायुतीच्या पॅनलला आपण सर्वांनी छत्री या निशाणीवरती मतदान करून भरघोस मताने विजय करा असं मी आवाहन करतो। त्याचबरोबर उद्या शनिवारी 27 तारखेला अंबरनाथ तालुक्याची मतदानाची जे केंद्र जे आहे ते आपलं आदर्श विद्या मंदिर असेल आणि त्याकरता सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत याचं मतदान राहील। या जे कोणी वोटर्स असतील, हाऊसिंग सोसायट्या असतील, पतपेढ्या असतील, अन्य जे वोटर्स असतील ते वोटर्स उद्या त्या ठिकाणी मतदानाला येणार आहेत। येताना त्यांनी आपलं आधार कार्ड किंवा कुठलं तरी पासपोर्ट, ज्या ठिकाणी आपलं ओळखपत्र आहे असं ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं जे पॅनल आहे आणि खास करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, यांनी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे। त्यामुळे या पॅनलचं, परिवर्तन पॅनलचं निश्चितपणे 100% भरघोस असं या ठिकाणी मतदान होणार आहे आणि विजयीसुद्धा त्यांचा होणार आहे। धन्यवाद। तर बदलापूरकरांना संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे। सर, सामान्य जो काही बदलापूरकर आहे, म्हणजे आता समजा आपण झाले, तुम्ही झाले, सगळेच जे निवडणूकमध्ये भाग घेतात निवडणूक प्रक्रियेमध्ये, त्याच्यापेक्षा ही निवडणूक कशा पद्धतीने वेगळी असते? सर्वसामान्यांची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीमध्ये असते। ठरलेले उमेदवार असतात आणि पक्षाचं चिन्ह असतं, त्या पक्षाच्या चिन्हावरती सगळ्यांना निवडणूक लढवायची असते। यामध्ये जे कोणी उमेदवार, आता उमेदवार काही याच्यामध्ये जे आहेत ते बिनविरोध झालेले आहेत, उरलेले जे उमेदवार आहेत ते आता एक पॅनल पद्धती असते। यामध्ये लोकांना उद्या 6 ठिकाणी छत्री या चिन्हावरती मतदान करायचं आहे। उरलेले जे काही मतदार आहेत, उरलेले जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये बघा, आता राणे सीताराम बाजी आहेत, ते आपल्या खरेदी विक्री संघ, मजूर कामगार सहकारी संस्था, गृहनिर्माण व इतर संस्था यामधून ते नेतृत्व करत आहेत, ते उमेदवार आहेत। त्याचबरोबर महिला राखीवमधून पाटील दीपाली सुरेंद्र आहेत, त्याचबरोबर पावशे सुवर्ण उदय आहेत, या महिला राखीवमध्ये 2 महिला आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीमधून बरोरा पांडुरंग महादू आहेत। ओके, म्हणजे वेगळे उमेदवार आहेत। सर, यांना मतदान कोण करू शकतं? म्हणजे सामान्य माणूस नाही करू शकत आहे, कारण ही मतदान प्रक्रिया वेगळी आहे, तर याच्यामध्ये मतदार कोण असतो? यामध्ये मतदार काही सोसायट्या आहेत, काही पतपेढ्या आहेत, जे ऑलरेडी रजिस्टर त्यांनी केलेलं आहे, त्याचे जे अध्यक्ष असतील किंवा त्यांनी नामनिर्देश केलेला जो कोणी पदाधिकारी असेल त्याला मतदान असेल। आता त्याचे 2 नावं राहिली परिवर्तन पॅनलमधले, इतर मागासवर्गीयमधून राऊत हार्दिक आहेत आणि भटक्या जमातीमधून घोलप राजेंद्र आहेत आणि त्याचबरोबर आपले प्रभूजी पाटील हे सुद्धा आपल्या बदलापूरमधले उमेदवार त्या ठिकाणी आहेत। एक चांगलं पॅनल आहे, अत्यंत हे नामवंत लोक आहेत ज्यांनी चांगलं काम करू शकतात आणि सर्वसामान्याला, शेतकऱ्यांना
यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिलासा देऊ शकतात. आमचे शिक्षक सुद्धा बरोबर. जवळजवळ 20 ते 25,000 शिक्षक त्या याच्यामध्ये बँकेमध्ये बँकेत. आम्ही सभासद, आम्ही वोटर नाही आहेत हा, पण आम्ही सभासद. सभासद. पण आम्हाला माहिती आहे जनकल्याणाची कामं या बँकेच्या वतीने होताना नेहमी दिसत आहेत. म्हणून परिवर्तन पॅनलला सर्वांनी मतदान करा असं पुन्हा मी आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे. नक्कीच. धन्यवाद. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच उपस्थित करू शकता. बघत राहा आपले बदलापूर, स्वप्नालीसह.